नमस्कार मित्रांनो, टूवर्ड्स द अदर वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका रिसॉर्टला भेट दिली। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर लिंक दिली आहे। आजच्या भागात आपण पुण्याजवळील सासवड गावातील काही मंदिरांना भेट देणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला। सासवड या गावाला ऐतिहासिक वारसा आहे। प्रतिबालाजी, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला या ठिकाणांमुळे सासवड हे गाव आपल्याला ज्ञात आहेच। याचबरोबर खूप सारे क्रांतीवीर देखील या गावातून उदयास आले। ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या गावात काही प्राचीन मंदिरे देखील आहेत। तर याच मंदिरांपैकी काही मंदिरांना आज आपण भेट देणार आहोत। पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर सासवड हे गाव आहे। त्यामुळे साधारणतः एका तासात तुम्ही सासवडला पोहोचू शकता। तसेच हडपसरवरून पुणे महानगरपालिकेची बस सेवा देखील उपलब्ध आहे। सासवडला पोहोचल्यानंतर 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरामध्ये ही मंदिरे आहेत। त्यापैकी पहिले मंदिर आहे चांगावटेश्वर मंदिर। चांगावटेश्वर मंदिर हे सासवड नारायणपूर मार्गावर स्थित आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून त्याचे बांधकाम संत चांगदेव यांनी केले। हे महादेवाचे मंदिर असून त्यामागे सुंदर अशी एक कथा आहे। संत चांगदेव हे महादेवाची भक्ती करत असत। एके दिवशी पूजा करत असताना त्यांनी शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शिवलिंग जागेवरून हलले नाही आणि मग त्यांनी त्याच ठिकाणी मंदिर उभारले। साधारणतः 1700च्या शतकात सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी या मंदिराचे नूतनीकरण केले। हे मंदिर उंचवट्यावर असून पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात प्रवेश करावा लागतो। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला 2 उंच दीपमाळ दिसतात। तसेच सभामंडप, एक भव्य नंदी पाहावयास मिळतो। सभामंडपातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो। गाभाऱ्यामध्ये आणि मंदिराच्या भिंतीवर तसेच खांबांवर सुबक असे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या कळसावर देखील सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे। हे पांडवकालीन मंदिर असून सभोवताली दाट झाडी आहे। तसेच शेजारून नदीचा छोटा प्रवाह देखील जातो। मुख्य मंदिराच्या शेजारी काही छोटी मंदिरे देखील आहेत। मंदिराच्या सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशा बांधकामामुळे हे मंदिर नेहमीच व्हिडिओ शूटिंगसाठी गजबजलेले असते। मंदिरामध्ये प्री वेडिंग किंवा इतर शूटिंगसाठी परवानगी घ्यावी लागते। तसेच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची गर्दी असते। चांगावटेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही तिथे जवळ असणाऱ्या संगमेश्वर मंदिराकडे निघालो। हे मंदिर देखील महादेवाचे मंदिर असून एक प्राचीन मंदिर आहे। कऱ्हा आणि चमळी नदीच्या संगमावर हे मंदिर वसलेले असल्याने या मंदिरास संगमेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले आहे। चांगावटेश्वर मंदिराप्रमाणे हे मंदिर देखील हेमाडपंथी शैलीतील आहे। तसेच हे मंदिर देखील उंचावर असून सभामंडपामध्ये भव्य नंदी पाहायला मिळतो। चांगावटेश्वर आणि संगमेश्वर या दोन्ही मंदिरांच्या रचनामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी साम्य पाहायला मिळते। सभामंडपामध्ये नंदी आणि मग गाभाऱ्यामध्ये शिवलिंग, मंदिराच्या कळसावर, भिंतींवर सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे। नदीच्या तीरावर मंदिर असल्याने पावसाळ्यामध्ये मंदिर अजूनच सुंदर दिसते। संगमेश्वर मंदिरामध्ये सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे। मंदिराच्या सभोवताली काही छोटी मंदिरे आहेत। हे मंदिर देखील प्री वेडिंगसाठी खूप फेमस आहे। या मंदिराच्या पाठीमागे अजून एक जुने असे भैरवनाथाचे मंदिर आहे। या मंदिराचे बांधकाम सुमारे 300 ते 350 वर्ष जुने असून सासवडचे ग्रामदैवत आहे। या मंदिराला चहूबाजूंनी उंच अशी तटबंदी आहे। मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला असणारा नगारखाना आपले लक्ष वेधून घेतो। तसेच समोर टांगलेली पोर्तुगीजकालीन घंटा पराक्रमाची आठवण करून देते। मंदिराच्या सभामंडपामध्ये आपल्याला सुंदर असे काचकाम आणि झुंबर पाहावयास मिळतात। मंदिराच्या तटबंदीला खेटून असणाऱ्या जुन्या धर्मशाळा आता साधुसंत आणि देवांच्या मूर्तींनी प्रतिष्ठित केल्या आहेत। भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराच्या बाहेर पडतो। मंदिराला प्रदक्षिणा मारतात आपल्याला काही विश्वेश्वर तसेच नवग्रहांचे दर्शन होते। मंदिर परिसरात एक भव्य दीपमाळ पाहायला मिळते। मंदिराच्या मागील बाजूस एक भव्य तटबंदी आहे, जी तेथील सरदार पुरंदरे या वाड्याची आहे। हा वाडा सध्या बंद असून त्याची पडझड झालेली आहे। या तिन्ही मंदिरांचा परिसर हा अतिशय शांत आहे। सर्व मंदिरांच्या बाहेर मुबलक अशी पार्किंगची व्यवस्था आहे।
दिवसभरात आपण कधीही या मंदिरांमध्ये येऊ शकता. तसेच प्रवेश करण्यासाठी कोणतीही एंट्री फी नाही. या मंदिरांसोबतच आपण सासवडमधील अजून मंदिरे देखील पाहू शकता. यामध्ये संत सोपानदेव यांचे समाधी मंदिर, नागेश्वर मंदिर, कमळेश्वर महादेव मंदिर, राम मंदिर अशा प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता. तसेच सासवड पासून काही किलोमीटर अंतरावर असणारा नारायणपूर येथील दत्त मंदिर आणि केतकावळे येथील प्रतिबालाजी या मंदिरांना देखील भेट देऊ शकता. याचबरोबर काही ट्रेकिंगचा विचार मनात असेल तर पुरंदर किल्ल्यावर जाऊ शकता. हे सगळं फिरून झाल्यानंतर पेट पूजेसाठी सासवडमधील 75 वर्ष जुनी अशी चंदूशेठ फडतरे मिसळ खाऊ शकता. ही मिसळ सासवड गावातच आहे आणि फक्त सकाळी 9 ते 1 या वेळेत सुरू असते. त्यामुळे कदाचित थोडा वेटिंगसाठी थांबावं लागेल. सासवड गावातील काही प्राचीन मंदिरांना भेट देऊन आपला हा भाग इथेच संपवत आहोत. या मंदिरांना तुम्ही भेट दिली असेल तर तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग.